नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा ताईंनो, आज आपण पोषण ट्रॅकरमध्ये प्रोफाईल अपडेट कशा पद्धतीने करायचे हे सर्व सविस्तरपणे डिटेल्समध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच अंगणवाडीचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर ताईंनो बघा, जराही वेळ वाया न घालवता सर्वांनी पोषण ट्रॅकर ओपन करा। ओपन केल्यानंतर मोर या बटनावरती क्लिक करायचं। मोर या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे बघा अंगणवाडी सेविकेचं नाव येणार, मोबाईल नंबर येणार आणि त्यांची प्रोफाईल येणार आणि खालच्या बाजूला तुम्ही इथं पाहू शकताय, इथं आपल्याला अंगणवाडी मदतनीसांची प्रोफाईल अपडेट करायची आहे। अगोदर आपण सेविकांची प्रोफाईल अपडेट करून घेऊया, त्याच्यानंतर मदतनीसांची अपडेट करून घेऊया। तर बघा, प्रोफाईल अपडेट करण्यासाठी व्ह्यू प्रोफाईल या बटनावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुढचं पेज हे ओपन होणार आहे। त्यांना तुम्ही देखील तुमच्या पोषण ट्रॅकरमध्ये याच पद्धतीने हे सर्व करून घ्यायचं आहे। व्ह्यू प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होत आहे। आपली डेट ऑफ बर्थ, जेंडर, मेल आय डी, जे काय आपली माहिती आहे ती सर्व सविस्तरपणे ओपन होत आहे। तर याच्यामध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण बदल करायचा आहे। आता याच्यामध्ये आपण महत्त्वपूर्ण कोणकोणते बदल करू शकतो हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। बघा, तर हे 3 डॉट दिसत आहेत ना, याच्यावरती क्लिक करायचं। इथं क्लिक केल्यानंतरच आपण याच्यामध्ये एडिटिंग करू शकतो। तर बघा, तर अपडेट प्रोफाईल या बटनावरती क्लिक करायचं। अपडेट प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर आपली पूर्ण प्रोफाईल ओपन होणार आहे। याच्यामध्ये आपण कोणकोणती माहिती चेंज करू शकतोय हे देखील आपण जाणून घेणार आहोत आणि कोणकोणती माहिती चेंज करू शकत नाही, म्हणजे बदलू शकत नाही, हे देखील आपण जाणून घेणार आहोत। तर बघा ताईंनो, आपला आधार नंबर जो आहे तो आपल्याला बदलता येणार नाही। आपलं नाव जे आहे ते देखील चेंज करता येणार नाही। डेट ऑफ बर्थ बदलता येणार नाही, पण आपण आपला मेल आय डी हा आपला बदलू शकतो। इथं आपल्याला काय मेल आय डी बदलायचा नाही आहे। पुढचं बघा, मोबाईल नंबर देखील बदलता येणार नाही। आपल्याला इथं आपली एकच गोष्ट, 2 गोष्टी इथं बदलता येणार आहेत, ते म्हणजे की आपलं इयर ऑफ एक्सपिरियन्स आणि सेकंडरी म्हणजे एज्युकेशन। जे काय आपलं एज्युकेशनातला आपला प्रत्येक वर्षी आपला अनुभव हा 1-1 वर्षाने वाढत जात असतोय। आपलं एज्युकेशन देखील भरपूर सेविका ताई अशा आहेत की ज्या आपलं शिक्षण देखील करत आहेत। तर त्या ताईंनी आपलं जर शिक्षण बदललं असेल तर या एरोवरती क्लिक करून आपले जे काही शिक्षण झालं आहे ते तुम्ही चेंज करू शकताय। आणि जर तुमचा म्हणजे अंगणवाडीचे नोकरीचा अनुभव जर 1 वर्ष वाढला असेल तर तो देखील तुम्ही इथं नमूद करायचा आहे। आता ही मागच्या वर्षीची प्रोफाईल होती जी 12 वर्षाची होती, आता या वर्षामध्ये आपण याला 13 करणार आहे। तर बघा आता या पद्धतीने करून घ्यायचं। अंगणवाडी कोड दिसत आहे, अंगणवाडी सेंटरचं नाव दिसत आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं। ज्यावेळेस आपण सबमिट या बटनावरती क्लिक करू, अंगणवाडी सेविकांची माहिती सक्सेसफुली सबमिट झालेली आहे। आता आपण अंगणवाडी मदतनीस ताईंची प्रोफाईल कशा पद्धतीने अपडेट करायची ते जाणून घ्या। बघा, अपडेट AWH प्रोफाईल या बटनावरती क्लिक करायचं। अंगणवाडी मदतनीसांची प्रोफाईल देखील अंगणवाडी सेविकांची ज्या पद्धतीने प्रोफाईल सबमिट केलेली आहे, म्हणजे इयर ऑफ एक्सपिरियन्स चेंज करून, त्याच पद्धतीने अंगणवाडी मदतनीसांची प्रोफाईल ही सबमिट करायची आहे। अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आहे त्यांना जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा आणि असेच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात योग्य आणि खात्रीशीर माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा। धन्यवाद।